श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवरती सखोल चर्चा होऊन त्या विषयक निरनिराळी साधनं आपण प्राप्त करून घेत आहोत. याचाच पुढचा टप्पा म्हणजे आपलं आध्यात्मिक आयुष्य. खरं तर आध्यात्मिक आणि दैनंदिन म्हणजेच आपलं प्रापंचिक असं जे आयुष्य आहे ते सुटं नाही, वेगळं नाही. मात्र सुरुवातीच्या टप्प्यावर आपल्याला जोपर्यंत त्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत आपलं प्रापंचिक आयुष्य आणि आपली पारमार्थिक म्हणजेच आध्यात्मिक साधना ही वेगळी आहे असं आपण मानून चालतो. आणि म्हणूनच या दोन घटकांमध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रचंड आटापिटा करावा लागतो. मंगलमच्या निमित्तानं कार्यशाळेत सहभागी झालेल्या व्यक्ती अतिशय महत्त्वाचे आणि त्यांना रोजच्या जीवनामध्ये सतावणारे प्रश्न विचारतात. अशाच एका ताईंनी विचारलेला प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा वाटला आणि म्हणून त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. या ताई बँकेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आपल्या रोजच्या दैनंदिन जगण्यामध्ये कुटुंब, आपली बँक, आपला जाण्या-येण्याचा प्रवास आणि आपल्याला करायच्या आहेत त्या साधना, या सगळ्याचा ताळमेळ कसा लावायचा या संदर्भात त्यांची अतिशय दमछाक होते आहे. त्यांनी भला मोठा लांबलचक मेसेज मला पाठवलेला आहे. त्यातला तपशील थोडक्यात मी आपल्यासमोर मांडते. या ताई म्हणतात, पहाट ही 12 तासांची असली असती तर किती बरं झालं असतं. म्हणजेच पहाटेच्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी मला करता आल्या असत्या. या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माझी नैमित्तिक साधना आहे. मला गुरुचरित्राचा एक अध्याय वाचायचा असतो. काही मंत्र पठण करायचे असतात आणि काही मंत्र म्हणायला किंवा पठण करायला वेळ नसल्यामुळे ऐकायचे आहेत. या व्यतिरिक्त काही आध्यात्मिक पुस्तकं वाचायची आहेत. भली मोठी यादी या ताईंनी त्या मेसेजमध्ये सांगितलेली आहे. आता या जीवाला हा प्रश्न पडलेला आहे की माझ्याकडे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये हे सगळं बसवायचं कसं? थोडक्यात माझी दिनचर्या कशी असावी? याच मुद्द्याला थोडंसं पुढे वाढवत साधकाची दिनचर्या नेमकी कशी असावी या संदर्भामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. खरं तर साधकाची दिनचर्या याच्यामध्ये जे दोन महत्त्वाचे शब्द आहेत, एक म्हणजे साधक आणि दुसरं म्हणजे दिनचर्या, या दोनही गोष्टी आपल्याला स्वतंत्रपणे समजून घ्याव्या लागतील. आणि एकदा का ह्या आपल्याला समजल्या, मग त्या संयुक्तिकपणे आपल्या आयुष्याचा भाग कधी होऊन गेल्या हे आपल्याला देखील कळणार नाही. साधक या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजेच काही एक प्राप्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा असा तो जीव म्हणजे साधक. आणि दुसरा जो शब्द आहे दिनचर्या, याचा शब्दशः अर्थ आहे की दिवसभरामध्ये आपलं आचरण कसं असावं, आपली चर्या कशी असावी म्हणजे दिनचर्या. या दोनही शब्दांच्या अर्थांच्या केंद्रस्थानी जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यक्ती म्हणजेच आपण स्वतः. आता जर व्यक्ती केंद्रस्थानी आहे याचा अर्थ त्या व्यक्तीच्या सोयीनुसार, त्या व्यक्तीच्या सहजतेनुसार काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील. सर्वप्रथम जे काही आपल्याला साधायचं आहे, साध्य करायचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये खोलवर पाहूयात. एखाद्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मग त्या व्यक्तीचं एक नैमित्तिक कर्म असं सुरू होतं. बऱ्याचदा ही गोष्ट आपल्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचं अनुकरण अशा स्वरूपात आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करते. आपल्या घरामध्ये आपले आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा, चुलती, मोठा भाऊ-बहीण काहीतरी करत असतात आणि मग ते आपणही करायला सुरुवात करतो. सुरुवातीचा जो टप्पा आहे तो निव्वळ यांत्रिक पद्धतीनं करण्याचा असतो आणि याच्यामध्ये गैर अजिबात काहीही नाही. कारण एखाद्या व्यक्तीनं आजवर जे कधी काही केलेलं नाही, त्याची सुरुवात करत असताना पहिल्यांदा जे काही घडणार आहे ते टेक्निकली म्हणजेच यांत्रिक पद्धतीनंच घडणार आहे. हळूहळू सातत्यानं, सरावानं, रोज केल्यामुळे त्या यांत्रिक टप्प्याला ओलांडून आपल्याला गोडीचा प्रांत सुरू होणार आहे आणि मग ती गोष्ट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जाते, हे आपल्याही नकळत. आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवलं असेल. मग आता नेमका प्रश्न उपस्थित कुठे होतो? एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याची आपल्याला जी हाव लागते किंवा आपली जी एक भूक वाढते, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. बघा, कदाचित आपल्याला ही वाक्य अंगावर येतील, मात्र हे वास्तव आहे. अनेकदा आपण जे करतो आहोत, त्या करण्यामध्ये भले सुरुवातीचा टप्पा यांत्रिक पद्धतीचा असेल, नंतर आपल्याला गोडी लागलेली असेल, मात्र काही काळ उलटून गेल्यानंतर आपल्याला त्याच गोष्टी करण्यामध्ये एक कंटाळा यायला लागतो, एक रटाळपणा यायला लागतो आणि मग काहीतरी वेगळं करण्याची आस
मनामध्ये निर्माण होते. हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. मुळातच मानव जन्म हा निरनिराळ्या पातळ्यांवरती, निरनिराळ्या गोष्टींच्या माध्यमातून अनेकविध गोष्टी शिकून घेणं याच्यासाठीच झालेला आहे. आणि ते शिकून घेत असताना अंतिमतः हेही नाही, तेही नाही अशा भावापर्यंत त्या जीवाचा प्रवास होणं म्हणजेच सर्वार्थानं आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. मात्र इथपर्यंत जाणं हा फार मोठा लांबचा पल्ला आहे. सुरुवात छोट्या-छोट्या गोष्टींनी होते. एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याच्या आपल्या सवयीतूनच होते. बघा याच्यामध्ये गैर काही जरी नसलं तरी देखील इथे आपली प्रचंड वाईट पद्धतीची फसगत होते. मघाच्या ताईंचंच उदाहरण घेऊयात. त्यांनी जी यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी करण्याची त्यांना प्रचंड इच्छा निर्माण झालेली आहे. इथे आपल्या इच्छेला, आपल्या डिझायर्सला आपल्याला बांध घालावा लागेल. मानवी क्षमतांचा विचार करून आपल्यापाशी जो वेळ उपलब्ध आहे, आपण जे कार्य करत आहोत, आपली कुटुंबाप्रती, आपल्या कामाप्रती जी भूमिका आहे, आपल्या वयोमानानुसार, अगदी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपल्याला निश्चितपणे काही गोष्टी ठरवाव्या लागतील. एकाच वेळेला 100 गोष्टी करण्याच्या नादामध्ये एकही होत नाही आणि त्या 100च्या 100 गोष्टींचं अदृश्य ओझं आपल्या छाताडावरती येऊन बसतं आणि मग आपल्यामध्ये एक नकारात्मक भाव निर्माण होतो, की मी माझा जन्म, माझा काळ फुकट वाया घालवते आहे, घालवला आहे. या दुष्टचक्रातून जर आपल्याला कायमचं बाहेर पडायचं असेल, तर आपल्या सोयीनं आपल्याला जे रुचतं आहे, आपल्याला जे छान वाटतं आहे, ते सुरुवातीच्या टप्प्यावर आपण करायला हवं. इथे कुठलाही अतिरिक्त अट्टहास किंवा हट्ट बाजूला सारून अगदी व्यावहारिक पद्धतीनं 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास जो काही वेळ आपल्यापाशी उपलब्ध आहे, त्याचं व्यवस्थित नियोजन करून आपण आपल्या साधनेची साधक म्हणून सुरुवात करावी. आता कसं करावं, कधी करावं आणि काय करावं हे व्यक्तीनुसार बदलणार आहे. याचं कुठलंही तयार उत्तर म्हणजेच रेडीमेड टेलरमेड आन्सर आपल्याला कुठूनही प्राप्त होणार नाही. आणि जर एखादी दुसरी व्यक्ती आपल्यासाठी अशी दिनचर्या तयार करून देत असेल, तर आपण त्या व्यक्तीपासून 10 हात लांब राहायला हवं. कारण नकळतपणे आपण त्या व्यक्तीवरती अवलंबून होत आहोत, डिपेंडंट होत आहोत. आणि साधनेचा मार्गच मुळात स्वतंत्र होणं आहे, इंडिपेंडंट होणं आहे. आता जर का हा मार्ग स्वतंत्र होण्याचा आहे, इंडिपेंडंट आहे, तर निश्चितपणे तो आपला एकल प्रवास आहे, म्हणजेच सोलो जर्नी आहे. आणि या प्रवासामध्ये आपण जो निर्णय घेणार आहोत, त्याची पूर्णपणे जबाबदारी आपली स्वतःच्या खांद्यांवरती आहे. म्हणूनच सहजतेनं आपल्याला जसं जमतंय, जे जमतंय ते करावं. 4 दिवसांनी जमलं नाही, तर थोडंसं घडीभर ते बाजूला ठेवावं आणि दुसरी एखादी गोष्ट करावी. एखाद्याला वाटेल, एक न धड भाराभर चिंध्या आपण करतो आहोत. मात्र याची दुसरीही एक बाजू आहे, ती आपल्या लक्षात येत नाही. माझी नेमकी आवड, मला ज्याच्यातून आनंद मिळतो आहे आणि शांत होण्यासाठी, स्वतःच्या आत उतरण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमधली कुठली गोष्ट लागू पडते आहे, हे कळून येण्यासाठी अनेक गोष्टींचा मला अवलंब करावाच लागेल. अंतिमतः कधी ना कधी आपण या टोकापर्यंत पोहोचतो आणि एकच एक गोष्ट आपल्याला सापडते. भारतीय खाद्य संस्कृतीचा जर विचार केला, तर असंख्य पदार्थ आपल्याला ताटामध्ये असलेले दिसतात. आता जर का भारतीय आध्यात्मिक बैठकीचा विचार जर केला, तर सगळ्यांपासून मुक्तता, जीव म्हणून जो बद्धपणा आपल्यामध्ये आहे त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे, असं आपलं अध्यात्म आपल्याला सांगतं. आणि या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे माध्यम म्हणून काम करतं ते म्हणजे आपलं शरीर. आता या शरीराचं पोषण काही मोजक्याच 4 पदार्थांच्या माध्यमातून निश्चितपणे होऊ शकतं. तरी देखील आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये इतकी पदार्थांची रेलचेल का बरं असावी? तर भोगून, खाऊन, चव घेऊन त्या पदार्थांविषयी असलेल्या आपल्या वासनेची कायमची पूर्तता होणार आहे आणि त्या पूर्ततेमुळेच त्या पदार्थाविषयी असलेली आपली जी रसना आहे, इच्छा आहे, ती शांत होणार आहे. बघा किती अवघड मार्ग, मात्र अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या ऋषी परंपरेनं आपल्यासाठी सांगून ठेवलेला आहे. गरज आहे आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सजगपणे पाहण्याची. साधक म्हणून चालत असताना फक्त आध्यात्मिक गोष्टींच्या संदर्भातच आपण साधक आहोत आणि प्रपंचामध्ये आपण अक्षरशः गाढवासारखे कसेही लोळू शकतो, असा जर आपल्या मनामध्ये भाव असेल, तर आपल्याला दुरुस्तीची नितांत आवश्यकता आहे. साधकाचा मार्ग हा प्रपंचामध्येही तसाच आणि परमार्थामध्येही तसाच आहे.
याचं कारण म्हणजे आपलं प्रापंचिक आयुष्य आणि पारमार्थिक आयुष्य हेच मुळात वेगळं नाही. आपल्या भारतीय इतिहासामध्ये थोडंसं मागे वळून जर आपण पाहिलं तर ऋषी पती-पत्नींच्या माध्यमातून अतिशय तेजस्वी परंपरा दिशादर्शक म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आधीच उपलब्ध आहे. या साक्षीभावानं आपण जर चालायला सुरुवात केली तर आपल्या हे सहज लक्षात येईल की एका वेळेला 10 गोष्टी न करता काही अंतराने, काही टप्प्यानं जे रुचतं आहे, जे जमतं आहे ते करत राहणं आणि अंतिमतः आपल्यासाठी जो मार्ग पक्का झालेला आहे, आपण निवडलेला आहे, त्याच्यावरती मार्गक्रमण करणं. राहिला दुसरा प्रश्न तो म्हणजे दिनचर्येचा. इथे पुन्हा त्या ताईंनी विचारलेल्या एका वाक्याकडे मला निर्देश करावासा वाटतो. त्या म्हणतात, "पहाट ही 12 तासांची असावी." या वाक्याची एक न दिसणारी बाजू आहे. पहा ती कशी? त्या म्हणतात, "पहाट 12 तासांची असावी." याचा अर्थ जी काही पहाट त्यांच्या आयुष्यामध्ये आहे, ती त्यांना पुरेशी पडत नाही. म्हणूनच त्या पहाट ही 12 तासांची असावी असं म्हणतात. किती गमतीशीर आहे बघा. उपलब्ध जो काळ आहे तो मला नीट वापरता येत नाही आणि म्हणून मला काळ वाढवून पाहिजे, वेळ वाढवून पाहिजे, असं म्हणणं किती संयुक्तिक आहे. आपण जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये काही मर्यादा स्वतःच्या स्वतःला घालून घेतल्या पाहिजेत. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं, प्रपंचाबरोबर ज्यावेळेला आध्यात्मिक साधना आपल्याला एकत्रित करायच्या असतात, त्यावेळेला निश्चितपणे आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या या अग्रक्रमानं आपल्याला पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या संतांनी आधीच म्हटलेलं आहे, प्रपंच करावा नेटका. इथे प्रपंच नेटका होत नाही आणि परमार्थामध्ये जे काही करायचं आहे ते करता येत नाही, या विचित्र अपराधीपणाच्या भावनेमध्ये हातात जो काळ आहे, तो अक्षरशः पश्चात्तापामध्ये आपण वाया घालवतो आहोत. हळू-हळू आपल्याला स्वतःची दिनचर्या स्वतःलाच सेट करता येते, निश्चित करता येते. माझ्याकडे उपलब्ध नेमका काळ किती आहे? मी प्राधान्यानं करण्याच्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या आहेत? कौटुंबिक पातळीवरच्या कोणत्या आहेत आणि नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भातल्या नेमक्या कोणत्या आहेत? नात्यांमध्ये कुठल्या वेळेला मला कुणाला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे, याची एक निश्चितता आपल्या स्वतःच्या मनात असावी. आता आपण म्हणाल, की ही इतकं काटेकोरपणे कसं जमायचं? अगदी सोपं आहे. जिथे आपला वेळ फुकट वाया जातो, त्या फुकट वाया जाणाऱ्या मार्गांना कायमचं बंद करणं. उदाहरण म्हणून आपला मोबाईल, सोशल मीडिया, एंटरटेनमेंट, मनोरंजनाची साधनं किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये बाष्कळ मारल्या जाणाऱ्या गप्पांचा काळ. यापैकी कुठल्याही माध्यमातून जर का आपण आपल्या आयुष्यातला अर्धा तास जरी वाचवू शकलो, तरी बघा हा अर्धा तास 365 दिवसांमध्ये अर्धा-अर्धा तास आपण जर जोडत गेलो, तर किती मोठा काळ आहे. अशा प्रकारे जर आपण विचार करत गेलो, तर नकळतपणे कुठल्याही अतिरिक्त पश्चात्तापाशिवाय, ओझ्याशिवाय आपलं आयुष्य पारमार्थिक आणि आध्यात्मिक दोनही पातळ्यांवरचं सहजपणे आपल्याला जगता येणार आहे. कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीकडून आपली दिनचर्या कशी असावी याचं तयार उत्तर शोधण्याच्या फंदात न पडता आपलं आयुष्य आपल्याच हातात असावं आणि आपल्याच पद्धतीनं आपल्याला त्याला रेखाटता आलं पाहिजे, त्याची एक व्यवस्था लावता आली पाहिजे, या भावनेनं जर आपण सहजपणे आहे त्या गोष्टींकडे उपलब्ध काळ असेल आणि जबाबदाऱ्या असेल, करायच्या गोष्टी असतील आणि इच्छा असतील, या सगळ्यांचा ताळमेळ जर बसवला, तर निश्चितपणे आपण याच टप्प्यावरती खऱ्या अर्थानं साधक या शब्दाला न्याय देऊ शकणार आहोत. आता यातला जो दिनचर्या हा घटक आहे, तर तिथे आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोजच्या दिवसाचं माझं नियोजन कसं आहे. आता यातला जो दिनचर्या हा घटक आहे, तो व्यक्तिपरत्वे बदलतो. आपण जर नोकरी-धंदा करणारे असाल, तर आपली दिनचर्या ही वेगळी असते. आपण जर गृहिणी असाल किंवा वर्क फ्रॉम होम करणारे असाल, तर आपली दिनचर्या ही वेगळी असते. या निरनिराळ्या घटकांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून जे सहजपणे आपल्याला करता येणं शक्य आहे, ज्याच्यामध्ये एक शिस्तबद्धता आपल्याला आणता येऊ शकते आणि त्यातून हाताशी आपल्याला आवश्यक असणारा वेळ मिळणार आहे, अशा पद्धतीनं व्यक्तीनं आपला दिनक्रम ठरवायला हवा. मात्र हे करत असताना स्त्री किंवा पुरुष म्हणून आपल्यावर ज्या कुटुंबाच्या, आपल्या घरातील सदस्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्याच्याशी तडजोड न करता, कुणाचं मन न दुखावता आपल्याला हे सगळं साधायचं आहे. हे करत असताना केंद्रस्थानी स्वतःला न ठेवता, केंद्रस्थानी आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या असणं अतिशय आवश्यक आहे. एकदा का जबाबदाऱ्या आपण सहजपणे, अगदी आनंदानं पार पाडल्या,
की निर्माण होणारी जी सहजता, शांतता आहे, ती आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी पूरक अशी ठरते. आणि मग तिथे आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडून कुठलीही तक्रार आपल्या दिशेनं येत नाही. आणि मग परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये संतुलन अगदी नैसर्गिकरित्या घडून येतं. नैसर्गिकरित्या घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देणारी असते. हीच बाब आपल्याला या दृष्टिकोनातून इथे लक्षात घ्यावी लागेल. कुठल्याही व्यक्तीला आपल्यामुळे काही ताण होणार नाही ना, आपण जे करतो आहोत त्याच्याविषयक चुकीचा भाव, चुकीचा समज निर्माण होणार नाही ना, ही जबाबदारी त्या जीवाची म्हणजेच साधकाची आहे. आता सुरुवातीला या दोन्हींमध्ये ताळमेळ करत असताना आपली दमछाकही होणार आहे. मात्र जसजसं आपण धीर न खचता चिवटपणे गोष्टी लावून धरू, तसतसा आपला मार्ग मोकळा आणि प्रशस्त होत जाणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये साधक होण्याचा हा जो मार्ग आहे, तो प्रशस्तपणे गुरुकृपेच्या आशीर्वादाने आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होवो, ही सगळ्यांच्यासाठी सगळ्यांच्या वतीनं सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. मंगलमच्या निमित्तानं अनेकविध गोष्टी आपण मनमोकळेपणानं समजावून घेत आहोत. आपल्याला जर या कार्यशाळेविषयक अधिक खोलवर माहिती जाणून घ्यायची असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण या 90 मिनिटांच्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकता. तेव्हा लवकरच भेटूयात मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.